दैनंदिन जीवनात आपण आपल्या चेहऱ्याची व स्किनची, हाताची खूप काळजी घेत असतो आणि आपण पायाकडे दुर्लक्ष करतो. ते म्हणजे पायाला भेगा पडेपर्यंत आपण पायाकडे लक्ष देत नाही. तर मी आज 100% गॅरंटीने तुम्हाला सांगत आहे की जर हा उपाय तुम्ही केला तर बिना केमिकलयुक्त तुम्ही घरच्या घरी टाचेच्या भेगा एकदम व्यवस्थित अशा मुलायम टाचा वगैरे करू शकता. ते कसे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर सुरुवातीला ना कोकोनट ऑइल एक चमचा कोकोनट ऑइल एका वाटीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल आपण वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा लिंबू टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा बॉडी लोशन म्हणजे जे काय आपण रेग्युलर रूटीनमधलं आपलं बॉडी लोशन असते ते कोणत्याही कंपनीचं तुम्ही घातलं तरी चालते. ह्या तिन्ही वस्तू एकत्र करून मस्त अशा ढवळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जी काय आपली रेग्युलर रुटीनची फेअर अँड लवली असते ती कशासाठी घालायची आहे आपण, कारण फेअर अँड लवली खूप छान असा इफेक्ट होतो आणि टाचांना एकदम मुलायम सॉफ्ट आणि अजिबात परत लवकर फाटत नाहीत वगैरे, आणि जी काही कमतरता आहे कोरडेपणाची ती पूर्ण निघून जाते. त्यामुळे फेअर अँड लवली आपण भरपूर ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण असं थोडंसं घट्टसर होतंय. हे घट्टसर झालेलं मिश्रण जे आहे ते असे एक 5 ते 10 मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि तसंच ठेवून देताना अधूनमधून त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, कारण ते एकत्र होऊन त्याच्यामध्ये चांगली एक क्रीम टाईप तयार होते अशा प्रकारे. आणि हे अशा प्रकारे क्रीम तयार झाले की आपण काय करायचं आहे, लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबू घेतलेला एक अर्धा लिंबू घेतलेला आहे ना, त्याला ना आपण जी बेस तयार केलेला आहे, जी म्हणजे क्रीम तयार केलेली आपण ती क्रीम ना पूर्ण आपण जिथं ह्या किती टाचा खराब झालेल्या आहेत ह्या टाचांना ना पूर्ण असं आपण याला एकदम मॉइश्चर करणार आहोत. आता ते म्हणजे ना पूर्ण मशाज करून घ्यायची आहे आपण आता या टाचांना. तरी सगळं मिश्रण मी याच्यावर ओतून घेतलेलं आहे. जिथं जास्त भेगा आहेत तिथं भरपूर असं मिश्रण ओतलेलं आहे आणि लिंबूच्या सहाय्याने आपल्याला असं स्क्रब केल्यासारखं करून घ्यायचं आहे. अजिबात काहीही साईड इफेक्ट याचा होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. हे भरपूर वेळा यूज करून म्हणजे सतत यूज केल्यामुळं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अजिबात साईड इफेक्ट होण्याची काही शक्यता नाही. एकदम पॉवरफुल रेमेडी आहे. तर असं एक 4 ते 5 मिनटं जरी तुम्ही स्क्रब केल्यासारखं करून मस्त टाचांना मॉइश्चर केलं ना, तर याच्यामध्ये एवढे घटक आपण टाकलेले आहेत की ते म्हणजे एवढे इफेक्टिव्ह होतं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास जरी टाचेला लावून ठेवलं तरी रात्रभर ठेवायची सुद्धा काही गरज नाही. आणि तुम्ही अर्धा तासाने फक्त कोमट पाण्याने जरी टाचा धुतल्या किंवा कोमट पाण्यात जरी टाचा धरून एक 5 मिनटं थांबला तर एकच नंबर एकदम मस्त असं मॉइश्चर आपल्या जे काय मॉइश्चरची कमतरता आपल्या टाचेला भासत असते ती पूर्ण भरून निघते आणि आपले पाय एकदम मुलायम आणि सॉफ्ट व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटण्याची शक्यता असते. तर आता हे व्यवस्थित असं स्क्रब केल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की जे काय आपण असे व्यवस्थित मिश्रण सगळे लावून घेतले आहे त्या मिश्रणाला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता. आणि धुवून घेतल्यानंतर भरपूर असं बॉडी लोशन आपण याच्यावर लावायचं आहे. टाचेला आपल्या पायाला पूर्ण लावायचं आहे, तळव्याला. म्हणजे टाचेला न लावता पूर्ण तळव्याला लावल्यानंतर पूर्ण जे पोषण आहे ना आपल्या पायाला लागणारं पूर्ण आपल्या नसा वगैरेपर्यंत पोचते. आपल्या नसा एकदम सॉफ्ट आणि नसाला रक्तस्राव चांगला होते आणि एकदम मस्त अशा आपल्या टाचा मुलायम. तुम्ही फरक बघू शकता हा अगोदर आफ्टर आणि बिफोर. तर भरपूर अशा भेगा पडल्या होत्या आणि काय काय भेगातून रक्त पण यायला चालू होतं येत होतं. त्याच्यामुळं ना एकदम इफेक्टिव्ह उपाय आहे म्हणून मी ट्राय केलेला आहे. आणि भेगाना तुम्ही बघा फक्त हे मी 2 दिवसच केलेला आहे, तर दुसऱ्या दिवशी हा रिझल्ट आलेला आहे आणि फायनली टाचा ह्या पहिल्यासारख्या नॉर्मल झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मॉइश्चर झालेलं आहेत, एकदम म्हणजे घरच्या घरी बिना केमिकलयुक्त कोणतीही क्रीम वापरलेली नाही आणि एकदम मस्त असे पाय आपले व्यवस्थित दिसत आहेत आणि पूर्ण पोषण आपल्या पायाला भेटलेलं आहे आणि हायड्रेटेड पाय दिसत आहे. तुम्ही बघू शकता, कारण हायड्रेटेड स्किन ही लगेच चुळकू येते. एकदम हायड्रेटेड झालेलं आहे कारण मॉइश्चरायझर भरपूर प्रमाण आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. मॉइश्चरायझर त्याच्यानंतर आपण ऑइलचे भरपूर प्रमाण वापरलं आहे. त्याच्यामुळं ऑइल कोकोनट ऑइल, मॉइश्चरायझर आणि लिंबूमधील काही सत्व ह्याने